बक्के काय मागले हे बाबा धरले आता माझी ठिकाणी RX पकडलेला आहे. अहो घाबरू नका मी पकडलं की हा इथे पोत दे की कुठे कुठं आहे मित्रांनो साहेब चल की दाखव की कुठे गेला बघ या की मग दाखवा बसले चहा पाण्याला आलती केलंय आता काय कोपऱ्यात जायच्या काय हे भेटलं काय दिसत नाही चार दोन तिकडच्या कोपऱ्यात आहे हा दोघ तिथं जाळीच्या खाली तेव्हा बसले चांगली भेटली ती गेला नाही बॅटरी म्हणलं तर चांगली बाबाचा टॉर्च देऊ का तिथे ये जाय बरं का बाहेर जात नाही येत जाळीच्या खाली काढ बाई इकडे हाय का नाही का ताई पुढे काय काढत आहे मांजर होतं बरं का पण मांजरानं त्याला जोडून त्याला हाय लोक कसं बी टाकलंय काय होय लय राडा गेला इथपर्यंत आलती पायापर्यंत हं. धरा किती आता जा केला खाली तू बरणीत आहे का त्या वय भरणीत आता भरणीत मग आम्हाला भरणी टाकून द्यावं लय जड चालली काय याची पळ घेतलं अरे फुसकारा हाना लागले काठीनं दाबाय गेलं तर तुम्ही जरा डेअरिंग होईन आहे पण तितक्याच्यात बी तसं झालं हाय का तो ती काय खाली बॅटरी दाखवा रे त्याला धरता येते थांबा बघ काय बॅटरी द्या रे त्याच्याकडे बॅटरी द्या म्हणजे तुम्ही काय टाकते बोले खाल्लं काय काय तिथं नाही माग डबल दिसाली नाही खाली पायात आले बघ फरशी खाली आले अरे बाहेर चालली बाहेर चालली फोन धरा हाय का गणू ना काय का आम्ही चप्पल काय आले का बक्के काय मागले हे बाबा धरले आता माझी पोत घे तर मित्रांनो आज सारोळा या ठिकाणी RX पकडलेला आहे मावशी किती भ्या लागली आमची बघितलं मध्ये गेल्यावर तिने वरलं काय तर काढून घेतलं का अहो घाबरू नका मी पकडलं की हा इथे पोत दे की पिशवी द्या तर मित्रांनो बघू शकता आज सारोळा या ठिकाणी RX पकडलेला आहे बिनविषारी असतो विचार नाही काही ना बिनविषारी लांब नाही ती उंदरही झाली असतील तुमच्या घरात त्यामुळे आला असेल माग अडचण बी हाय लागत मग नाही अडचण तर हाय पण उंदीर असल्याशिवाय उसत नाही घरात तिकडे घे आमच्याकडनं बाबा पांढरं होते दमले आता नाही, लहान साईज आहे म्हणजे लहान साईज मिडियम साईज आहे एवढा size आहे. काय भाऊसाहेबाच्या घरात फरशीला ही होती शिपूट तर तोंड रस्त्यावर होतं भरणे असते त्या नाही, बरं नाही. जाते पाच पिशवी जाते अहो बिनविषारी काय नसतंय उंदीर खाली त्या घरात गणूला धराली ते नाही होय येत नाही ही काय हो का अशी गाठ मारते हाताला दिसली का हो का अशी गाठ मारते म्हाताराने कडून धरायला होतं काय की
जरा बारीक वाटत लहान साईज आहे. तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपण हा राईट स्नेक सारोळा या ठिकाणी पकडलाय. हा बिनविषार आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापाविषयी जनजागृती झाली पाहिजे, लोकांमधील गैरसमज कमी झाले पाहिजे. आपण याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया. मित्रांनो आपण हा रेड स्नेक पर्यावरणात रिलीज करताय बघू शकता.